सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होती। गावाला जोडणारे काही पूल सुद्धा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्याने पाण्याखाली गेले आणि त्यामुळे पुलांवरनं वाहतुकीला बंदी करण्यात आली। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आणि नद्यांचं पाणी वाढल्यामुळं जे गावाला जोडणारे छोटे मोठे पूल आहेत हे पूल सुद्धा आता पाण्याखाली जाताना पाहायला मिळत आहेत। आपण आता उभे आहोत, हा म्हसवे गावाला जोडणारा पूल आहे आणि हा पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पुलावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आलेली आहे। एकूणच वेण्णा नदीला जो हा पूर आलेला पाहायला मिळतोय तो धरणातील पाणी हे सोडल्यामुळे हा वेण्णा नदीला पूर आल्याचं पाहायला मिळतंय। एकूण या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमध्ये सुद्धा पाण्याची आवक आता वाढलेली आहे, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी हे नदीच्या पात्रांमध्ये सोडण्यात येते आणि तेच पाणी काही आता बाहेर जे पूल आहेत गावाला जोडणारे या पुलांवरून जात आहे आणि त्यामुळेच हे पूल पाण्याखाली जात आहेत। साताऱ्यामध्ये हमदाबाद गाव आहे, त्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे। आता हे म्हसवं गाव आहे, या म्हसव्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। एकूणच हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनानं सुद्धा इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।